26 नोव्हेंबर 2008 मुंबईच्या इतिहासातील सगळ्यात काळा दिवस. आर्थिक राजधानीसह संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्याच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यात अनेक पोलीस शहीद झाले, अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, तर त्याच वेळी काहींनी जीवाची बाजी लावून अनेक लोकांचे प्राण वाचवले. या काही जणांमध्ये अंजली कुलथे हे नाव येतं. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित भारत भाग्यविधाता हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे अंजली कुलथे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. मृत्यूचं तांडव डोळ्यांत देखत निष्पाप लोकांची हत्या, पण दहशतवाद्यांना न घाबरता 20 गर्भवतींचे प्राण अंजली कुलथे यांनी कसे वाचवले तेच या व्हिडिओतून आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांनी धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवीत शेकडो लोकांचे प्राण वाचवले, पण या धाडसी व्यक्तींच्या शौर्य कथा लोकांपर्यंत फारशा पोहोचल्याच नाहीत. अशाच एक धाडसी परिचारिका म्हणजेच अंजली कुलथे. कामा रुग्णालयात जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले होते. भारत भाग्यविधाता चित्रपटाच्या माध्यमातून 18 वर्षांनंतर नर्स अंजली कुलथे यांची धाडसी कामगिरी सर्वांसमोर आली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये कुलाबा येथील लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं एकाच वेळी हल्ले झाले. त्यानंतर कामा रुग्णालयाच्या दिशेनं हल्लेखोर वळले. त्यावेळी रुग्णालयात अंजली कुलथे ड्युटीवर होत्या. अतिरेकी अजमल कसाब त्याच्या एका सहकार्यासोबत कामा हॉस्पिटलच्या आवारात शिरला आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. हॉस्पिटलचे दोन्ही सिक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते. अंजली कुलथे नावाची 50 वर्षाची नर्स हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पाहत होती. 26/11ला अंजली नाईट शिफ्टला होत्या. त्या प्रसूती कक्षाच्या इन्चार्ज होत्या. त्या दिवशी वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या. हातात बंदुका घेतलेले 2 अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येत आहेत हे पाहून अंजली पुढे सरसावल्या आणि त्यांनी वॉर्डाचे 2 जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले. सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या पॅन्ट्रीच्या खोलीत हलवलं. या दरम्यान कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. ग्रेनेड टाकले. ते पाहून अंजली यांनी बाहेर येऊन जखमी होऊन पडलेल्या नर्सला कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरू केले. इतक्यात 20 पैकी एका महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. अंजली यांनी महिलेच्या हाताला धरून भिंतीला चिटकवून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये तिला नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या सहाय्यानं प्रसूती सुखरूपपणे पार पाडली. कामा रुग्णालयात 26 नोव्हेंबर 2008च्या रात्री सलग 5 तास हल्लेखोरांचा हल्ला सुरू होता. 2 सुरक्षा रक्षकांसह रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याचाही त्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. त्याच कठीण प्रसंगी नर्स अंजली कुलथे यांनी दाखवलेले शौर्य आणि धैर्य याचीच गोष्ट भारत भाग्यविधाता चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अंजली यांच्या सोबत त्यांचे सहकारी डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कामगार ते सुरक्षा रक्षक या सगळ्यांनी जीवाची बाजी लावून अनेक गरोदर बायकांचा त्या रात्री जीव वाचवला. 26/11च्या हल्ल्याची ती काळी रात्र आठवली की अंजली अनेकदा झोपेतून घाबरत उठत असे. हल्ल्याच्या महिनाभरानंतर एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबची ओळख पटवण्यासाठी अंजली यांना बोलावण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी कोर्टाला एक विनंती केली होती की सुनवाईच्या वेळेस मला माझा युनिफॉर्म घालून येण्याची परवानगी मिळावी, कारण त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडसी काम करू शकले, असं अंजली यांनी म्हटलं होतं. अंजली कुलथे यांच्या धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्हाला अंजली कुलथे यांच्याविषयी माहित होतं का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.